ही बघ इथं थोडी वेगळी जात क्रोकोडाईल. ते बघ किती मच्छी पण आहे. मी आता मॅकडी मध्ये आलो. त्याच्यामध्ये आम्ही बसलो. हॅलो, नमस्ते, वेलकम टू माय चॅनल. तर सर्वांना अगोदर गुड मॉर्निंग. तर आता आम्ही चाललो राईडला आणि ती आहे जंगल सफारी. तर त्याच्या अगोदर नाश्ता वगैरे करून घेतो, कारण नाश्ता केल्यानंतर मग आम्हाला गाडी येईल न्यायला. तर चला माझ्यासोबत कंटिन्यू राहा. तर नाश्त्यामध्ये आज हे मी घेतला होता आणि नाश्ता करून झाल्यावर आम्ही लगेच निघालो होतो राईडला. तर आता आम्ही बर्ड पॅराडाईज इथे पोहोचलेलो आहोत आणि इथे आम्ही म्हणजे आता इथे किती वेळ लागेल माहीत नाही जंगलापर्यंत जायला, पण आता आम्ही निघालो तिथून. आम्हाला व्हॅन सोडून गेली आणि तिथून म्हणजे ड्रॉप केलं गेली. आणि आता इथे बघा एक दाखवले काहीतरी, इथेच आहे वाटतं, जाऊ बघूया. हे असं आहे जंगल बर्ड पॅराडाईज. बरं आहे आतमध्येच आहे. कसं आहे बघा, इकडे असं गुफा वगैरे आहेत. आणि हे बघा रेन फॉरेस्ट पण याच्यातच आहे. रेन फॉरेस्ट वाईल्ड एशिया. इथे आता आम्ही बर्ड पॅराडाईज शो बघायला चाललोत आणि त्यासाठी इथे बघा कशी गुफा वगैरे आहेत आणि तिथूनच मग सीडी वगैरे आहे, त्याच्यावरून आपण चढून आता वर जाऊ. आणि तिकडे मग सगळे इथे कार्यक्रम असतात आणि बर्ड्स असतात ते आपल्याला बघायला मिळतील. इथे काहीतरी रेस्टॉरंट सारखं पण आहे आणि इथे बघू शकतो शिना सर. तसं फ्लावर्स बघा. आता कुठला बर्ड आपल्याला पहिला भेटते ते पण आपण बघूया. चला. आता इथपर्यंत तरी आलो आम्ही, पण अजून आम्हाला एक सुद्धा पक्षी दिसला नाही. तर बघूया आता. आता दिसायची चिमणी, कावळा, कोंबडी. ते चालायला खूप लागतं. फॅन वगैरे बघा हे तिकीट चेक करतील आता, इंटर करायचं. मग आतमध्ये आपल्याला बघू मिळतील एखादी काही जाळे वगैरे लावले. चला जाऊया आता. तर इथे पेंग्विनचं आहे आतमध्ये, बघूया आता आणि कसं पाहिजे. पब्लिक बघा किती बघायला आहे. आणि इथे अशी एक माणसं लावली. इथे काय काय बघूया.
जाऊया थोडं, म्हणजे ते एक आपल्याला दिसणार लोक बघायला थांबतात त्यांना. There are seating numbers, though some predators are undeterred. Winter is the harshest season of all. The sea gets harder to find. Both parents remain at sea to hunt. They return to the colony fewer than 5 times over the next few months to feed the chicks. Some स्क्रीन बघून झाल्यावर अशी एक इथे मोठी समोरून घेते असे छोटे छोटे स्टॉल त्यांनी लावलेत, त्याच्यात पेंग्विन्स वगैरे आहेत. आता इथे बघू इकडे काय आहे का. इथे आहे ऑस्ट्रेलियन आउटफिट. ऑस्ट्रिच आता इथे एक ॲनिमल शो वगैरे दाखवतील काहीतरी, तर ते बघायला सिनो आणि स्टार्स गेलेला इकडे इथे बसले. माना घालायला लागलाय याचा अर्थ काहीतरी दिसतंय. शो बघतात त्यांना असं वाटत फील करत असतील ना ती टांगड्या वगैरे हलवतात. मोठी माणसं पण वाटतं बघताना. छोटा काय चाललंय अशी एन्जॉय करणारी पाहिजे परत डिनर हे कसा वाटला तुम्हाला? एक नंबर. आता खुश? आता व्यवस्थित चालायचा, इकडे तिकडे बघायचं नाही, डायरेक्ट सरळ. मस्त ना? काय काय होतं त्याच्यामध्ये? ॲनिमल्स होते, जिराफ होता, लायन होता, तोंडावर खात होते तुम्हाला. आता याच्यामध्ये राईड करायला चाललो, म्हणजे कसं रिलॅक्स होऊन बसूनची व्ह्यू सगळे बघता येते. जंगल सफारी करता येईल. चला आता आपण जाणार आहोत त्याच्यामध्ये आम्ही बसलो. राईड चालू सिनो सार इकडे बघा. आता इथे या पॉइंटला आम्ही उतरलो आणि आता पक्षी
तर तिथे मुलांना खेळण्यासाठी आहे बघा. तर सिनो आणि सार्क केलेला आहे तिकडे. सिनो आपला चाललाय तिकडे. इथे आपण चाललो. आता इथे आपण चाललेलो आहोत. आतमध्ये बघूया आता काय आहे ते. भरपूर गर्दी आहे इकडे. आता इथे एक शो होणार आहे वर्ल्ड. तर त्यासाठी सगळं पब्लिक कुठे आहे फॅनचे. तर चला आम्ही चेंज करतो जरा फॅनच्या बाजूला चालू. आता इथे शो चालू झालेला आहे आणि ते होस्टर today we will be discovering birds from all over the world, right? Of course. So let's begin our adventure to meet some smart, colorful, and truly incredible wing prints. First up, Sam a boat ride down the Tambo Kata River. Here you might see footprints of a jaguar or even spot a red howler. So everyone, let's go around view. Amazing, right? Indeed, yummy, and that means no upset tummies for Ferrari and Lambo. And it looks like they are still enjoying this. And stop right here. Alright, now everyone, welcome to Bird Paradise, right here in Singapore. Well, this hop is full. And it's touchdown. Hello there. So, right here with me, I have Higgins. Well, he is a green-winged macaw. So green-winged macaws, they are the second largest in the macaw family. And Higgins here, he is about 10 years old. So right here with me, we've got Katie, a sulphur-crested cockatoo. Now cockatoos in general, they can be found in Australia and certain parts of Indonesia. These birds get the name sulphur-crested cockatoos because of its yellow crest on top of their heads. That's right. So parrots, they mate for life. And they make devoted parrots. So in the wild, they will often take advantage of abandoned tree cavities or tree hollows just like this one to build their nest. That's right. So speaking of nests, did you know they make use of materials such as dried leaves and bark? Good job. So let's get this started by putting this wing all the way inside. You can see you gotta put it inside. Okay, right over here. Come on. This way, all the way inside. There we go. So if you want to what goes on from the inside, just take a look at this piece. The screen in here. Look at that. It is. Hello there. So cute, right? Great job. Let's see with Katie as well. Hi there, Katie. Look at you. But what's so sweet? I want to see more birds. More? Yeah. Take a Bible and read a book. Wow, amazing, great. Yes, Geraldine. I still see more birds. More? Yeah, where? Yongli. And everyone here, that you can do the rooster. बोलते पोपट. Rooster.
see what I mean by the rooster? Okay. Now I know what you meant by the rooster. That's right. Now everyone meet Quincy. And then I catch what Quincy just said. She just said, welcome to Parrot's Paradise. And you know what? Some of you don't know the rooster earlier on, right? Well, she can also do another animal sound. And that happens to be the very fierce. There you go. That was a very fierce cat. Alright, now enough of animal sound. She also can do a high-tech sound this time. And that is the ringing telephone. There you go. Give me that more, Quincy. Now parents, they often copy sounds made by their family members. Can you say something simple? Can you say hello? Wow, nice and sweet hello. But listen up, because he's gonna tell you his name. Wow, did you catch that? Okay, let's try this one more time. Okay, you wanna tell everyone here what's your name? Amigo is his name. Alright, Amigo. There's so many of them today. How would you like to greet all these nice people? How are you? Wow! Amigo is asking how are you? How's everyone feeling today? Good? He can sing the birthday song. Yes, that's right. So is anyone celebrating your birthday today? Raise up your hands. Any birthdays in the crowd? Don't be shy. Alright, we've got one right over there. Anyone else? Two. Okay, let's see how the procession greets you. Here we go. Are you ready? Happy birthday to you. Happy birthday. Happy birthday. Happy birthday to you. Volunteers, just a gentle reminder to keep your hoops very still and keep on smiling because all cameras are on you. So Olivia, whenever you are ready, there we go. Wow, but you must have a very good tissue whenever you are ready. Let's go. 1, 2, and 3. There we go. तर इथे आता पक्ष्यांचा कार्यक्रम संपलेला आहे आणि आम्ही चलो झूमध्ये. तर त्यासाठी पण आम्ही बस घेतलेली, बसमध्ये जाऊ झू बघायला. आता एक बस असते झूमध्ये नेण्यासाठी सगळ्यांना, तर त्या बसमध्ये बसलो आणि नंतर तुम्हाला बस कशी असते आणि पूर्ण एक बस आहे, त्यामुळे एकदम आरामदायक असं वाटतं, मस्त असं वाटतं. असं वाटते 4 तास इथेच बसावं. तर आता झूमध्ये जायचं आपलं त्यात. चला तुम्ही बघा, ही अशी बस असते आणि ही बस अशा अशी काहीतरी पॉईंट आहे, बघायला जाऊया, एक्सप्लोरिया. तर इथे आम्ही आता आलो, वर चाललो, काय आहे बघूया. इथे मग आम्ही आता मॅगडीमध्ये आलो, थोडं काहीतरी खात.
आता हे सर्व खाऊन झाल्यावर मग आम्ही जाऊ प्राणी बघायला. पकड ए जाशील पकडायला बोलती ना ती. फक्त बघायचं आहे ना, हात नाही लावायचा. फिश टँक केलेले हात नाही लावायचा सर. रिअल ऑर्किड फ्लावर. हा वेगळा कलर आहे ऑर्किडच बघा असतो ते व्हाईट. मंकी ए क्रोकोडाईल. ये बघ बाबा नको पिसलं वासी नाही त्यांना. हे बघ कसं आहे क्रोकोडाईल. ते बघ किती मच्छी पण आहे. नाही असली आहे ती. इथं असली भेटते सगळे. ह्या अशा गळ्यागळे आहेत आणि या गळ्यातून जायचं. एखादी गळी आपल्याला भेटली वाट, त्या वाटेत जायचं. तिथे पॉईंट असते. आता मग अशी आपण मंकी बघितला आणि एक क्रोकोडाईल बघितली. तर असेच पुढे बघत बघत जायचं आपल्याला काय काय भेटते ते. हे सगळीकडे सारखंच आहे मला आता वाटते असं. तर चला आता मी काय करते, जास्त मोठी व्हिडिओ व्हायला नको म्हणून प्लेस नाही दाखवत. डायरेक्टली आता कुठला आपल्याला ॲनिमल जो दिसेल तोच दाखवते. तर चला. तर इथे असं काहीतरी मिळणार आहे बघ. ही बघ इथं थोडी वेगळी जात. आणि हा बघा रिअल टायगर. खाऊन पिऊन झोपलाय म्हणून बसलाय तो. मच्छा बस ना किती आत. ओरिजिनल आहे ती, हलतच नाही लगेच. दुबईला इकडे काय अजून इथेच थोडा रेस्ट टाइम आहे आणि फिश टाइम. हिप्पो आहे. एक हिप्पो दुसऱ्या हिप्पोच्या कडे चाललाय. I think ऑस्ट्रिच आहे काहीतरी आहे. कसला मोठा पक्षी आहे तो. कांगारू. आता आम्ही इथे बसमध्ये चाललो जंगलची सफारी करायला आणि आपल्याला जिथे थांबायचं आहे तिथे आपण थांबायचं आहे. तर बघूया आता अशीच राईड चालण्यापेक्षा हे बरं आहे. असली आहे, ओरिजिनल आहे, चालतंय. वाटते ना आपल्याला. झेब्रा बघती ना, झेब्रा आणि हे काहीतरी आहे दुसरं. हाईला झेब्रा बघायला भेटला. रिअल मध्ये झेब्रा बघायला. The cheetah has a few hundred years.
जिरा Ladies and gentlemen, boys and girls, please remain seated throughout the tram ride. Thank you. Please do not stand on the chair. Thank you. Patrol males, several closely related female animals that live here through animal interactions रिव्हर आहे याच्यामध्ये एक राईड असते trees and splish splash for nature-inspired flavors. नेचर Kids World is also the place that recreated a multi-tiered platform structure to encourage our chimps to exercise, play, and socialize as they would in the wild. कसं काढून खाते Our keepers have also installed. तर आता इथे आमचं सर्व काही झालंय बघून तर आम्ही आता चाललोत पार्किंग एरिया जिथे खाली कोच इथे म्हणतात त्याला आणि कोच 1 मध्ये आम्ही चाललेलो आहोत तिथे आम्हाला आमची कार न्यायला येईल आम्ही सर्व आमचं इथलं बघून झालंय जंगल सफारी आणि आता आम्ही आम्हाला कार आली न्यायला आणि ते आम्हाला आता हॉटेलच्या इथे ड्रॉप करेल आमच्या हॉटेलजवळ आणि नंतर मग आम्ही 5 मिनिटं जास्त नाही 5 मिनिटं फक्त आम्ही रेस्ट करू फ्रेश होऊ आणि मग त्याच्यानंतर जाऊ शॉपिंगला जे आमच्या घरातली माणसांना शॉपिंग करायला ती पण जरा खुश आहे नसेल थांबलास ओके डन लाइटिंग शो अरे परत केलं तर नाही असं सांगितलं मस्त चला आणि मी दोघं तर स्विमिंग करायचं ना सिनो ओके तर आम्ही आता शॉपिंगलाच घेऊ मस्त बघलो तर आम्ही थोडासा आता रेस्ट वगैरे केला आणि आता चालू शॉपिंगला घरातल्यांसाठी थोडी शॉपिंग करतो तर चला माझ्यासोबत कंटिन्यू राहा आम्ही कुठे चाललो शॉपिंगला हे पण मी तुम्हाला दाखवते रस्ते बघा किती क्लीन आहेत आणि बघा आमची गाडी पहिली अशी होती BMW X1 आणि सिटी बघा पूर्ण क्लिअर आणि आता आम्ही चाललो शॉपिंगसाठी बघूया कुठला एक मॉल सांगितलं आम्हाला तिकडे जाऊ आम्ही तर असा हा मुस्तफा मुस्तफा मार्केट आहे आणि इथे सगळं काही A to Z वस्तू मिळत असतं सोन्यापासून ते कपड्यांपर्यंत खाऊपर्यंत तेच बघायला चालून हा बघा मुस्तफा आणि आता आम्ही रोड क्रॉस करते पटक्यान आणि आता चाललो आम्ही शॉपिंगसाठी सिटी आणि इथे ऑल ब्रँड्स भेटतात ऑल ब्रँड्स इथे आता माझी शॉपिंग करून झालेली आहे फक्त आता चॉकलेट्स राहिलेले आहेत तर ते मी उद्या करीन चॉकलेटची शॉपिंग आणि इथे सर्व आता घरातल्यांना घेतलेले आहे आणि आता मग आम्ही जाऊ डिनरसाठी पण त्या अगोदर जाऊ रूमवर आणि रूमवरशी मग आम्ही थोडे फ्रेश होऊन जेवायला जाऊ तर चला माझ्यासोबत कंटिन्यू आज पण आम्ही कुठे जातो जेवायला हे तुम्हाला सांगेनच मी दाखवीन म्हणजे चला कालच्या हॉटेलची मला टेस्ट आवडली त्यामुळे मग आज पण आम्ही इथे चालू आणि बाकीच्यांना आम्ही इथून पार्सल घेऊन जातो तर आता तेच कालची डिश मागवतो कारण खूप स्पायसी वगैरे होती कारण इथे जास्त स्वीट मिळत आहे ती डिश आम्हाला आवडली म्हणून तेच खायला येते तर आज डिश आली का तुम्हाला ती दाखवते कंटिन्यू राहा आज आपण मागवलं आहे जिरा राईस चिकन मुना कोलबी प्रॉन्स चिली सॉरी आणि हाय नान तर असा आपला आजचा डिनर